आता पुढच्या भागाला सुरुवात करूया. डेरिव्हेटिव्ह नंतर सगळ्यात महत्त्वाचा एक फार मोठा आणि फार महत्त्वाचा असा चॅप्टर आहे, तो म्हणजे इंटिग्रेशन आहे. दिस इज अ चॅप्टर 3. हा चॅप्टर 3 आहे पेपर 2 मधला. त्याच्यामध्ये आता आपण सुरुवातीचा भाग बघूया, इंट्रोडक्शन टू इंटिग्रेशन. बघूया मित्रांनो. आता प्रत्येक जणाला नाही का एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी नाही का त्यांच्या जवळ पेन आणि पेपर वगैरे घेऊन बसा तुम्ही. काही उत्तरं मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय. तर बघा मित्रांनो, इंटिग्रेशन आता खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन बघा. ज्यांना डेरिव्हेटिव्ह चांगले येतात, डेरिव्हेटिव्हवरून डायरेक्टली इंटिग्रेशन हा चॅप्टर करू शकतो आपण. ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचा फारसा संबंध इंटिग्रेशनशी नाही, पण डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित माहीत असतील तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले देखील आपण व्यवस्थितपणे जाणून घेऊ शकतो किंवा समजून घेऊ शकतो. आता हा जो भाग आहे इंटिग्रेशन, यालाच खरं तर अँटी डेरिव्हेटिव्ह असं देखील म्हणतात बरं का. की डेरिव्हेटिव्ह काढणे त्याची एक्झॅक्टली उलटी प्रोसेस आहे, ती म्हणजे इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएट म्हणतो आपण. डिफरन्शिएट म्हणजे जर इंग्रजीमध्ये अर्थ बघितला आपण, लिटरल मिनिंग ऑफ डिफरन्शिएशन, तर तुकडे तुकडे पाडणे असा होतो त्याचा. तसंच इंटिग्रेशनचं काय, इंटिग्रेट म्हणजे गोळा करणे असा मिनिंग होतो त्याचा. त्यामुळं या दोन्ही एकदम परस्पर विरोधी अशा प्रोसेसेस आहेत, डिफरन्शिएट आणि इंटिग्रेशन. तर बघा मित्रांनो, एक्स हा एक फंक्शन दिलेला आहे. एक्स हा फंक्शन दिलेला आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला मी. डी बाय डी एक्स हे नोटेशन आपण डेरिव्हेटिव्हसाठी वापरतो. डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय असतो, तर तो असतो 1 असतो आपला. तो काय असतो 1. तर म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. तो जर स्टेटमेंटमध्ये लिहायचं झालं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. तर हा झाला डेरिव्हेटिव्ह. आता अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, आता इथून सुरुवात करणार मी. म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असेल तर 1चा अँटी डेरिव्हेटिव्ह एक्स असणार आहे. समजून घ्या मित्रांनो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असेल तर 1चा अँटी डेरिव्हेटिव्ह एक्स असणार आहे. तर याला असं लिहितो आपण, अँटी डेरिव्हेटिव्ह साठी हे सिम्बॉल आहे 1 चा. अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे चिन्ह येतं, तेच चिन्ह म्हणजे कशाचं आहे, तर इंटिग्रेशनचं आहे. अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय असतं, इंटिग्रेशन असतं. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, तर मग मला आता 1 पासून सुरुवात करायची. 1चं इंटिग्रेशन नुसतं लिहून चालणार नाही, विथ रिस्पेक्ट टू काय आहे. जसं आपण इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणत होतो, म्हणजे हा डिनॉमिनेटरला डी बाय डी एक्स आलेला आहे. समजा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय असलं असतं तर डी बाय डी वाय आलं असतं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी असेल तर डी बाय डी टी आलं असतं. तसं हे या गोष्टीला, या 1ला मी कशाने डिफरन्शिएट करणार आहे ते म्हणजे त्याच्या समोर लिहावं लागतं, ते म्हणजे dx. या 1चा विथ रिस्पेक्ट टू एक्स याला इंटिग्रेशन ऑफ 1 dx असं म्हणतो आपण त्याला. तो काय असणार आहे, तर तो असणार आहे एक्स असणार आहे. म्हणजे उलटा भाग इथं चांगल्या पद्धतीने तुम्हाला लक्षात आला असेल. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तर 1चं इंटिग्रेशन एक्स. याला स्टेटमेंट मध्ये लिहितो, अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज एक्स, किंवा यालाच आपण म्हणलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ 1 इज एक्स. ठीक आहे. आता या ज्या कन्सेप्ट आहे, म्हणजे इंटिग्रेशनची सुरुवात आपण करताना डेरिव्हेटिव्ह पासून केली. मग मला सांगा, आता 1 डेरिव्हेटिव्ह येणारं आणखीन कुठलं फंक्शन आहे का? 1 हे डेरिव्हेटिव्ह येणारं आणखीन एखादं फंक्शन आहे का? तुम्हाला काय सुचत असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका प्लीज. 1 डेरिव्हेटिव्ह येणार आणखीन कुठलं फंक्शन आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो? बरोबर आहे, अनिकेत मानेने टाकलं एक्स प्लस सी म्हणून टाकलंय. तर सी म्हणजे तुम्ही काही टाकू शकता, एक्स प्लस 5 म्हणलं तरी चालणार आहे. तर याचा एक्स प्लस 5 समजा आपण विचार करत असू, एक्स प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 असतो आणि 5चा 0.
त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह देखील काय येणार आहे 1 येणार आहे. पुन्हा आपण प्रेझेंटेशन कडे जाऊया. बघा इथं म्हणजे या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी समजा माझा x+3 असला असता, या एक्सच्या ठिकाणी x+3 असं लिहिला मी, x+3 असं लिहितो. याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे हो? त्याचा डेरिव्हेटिव्ह पण 1च येणार आहे. म्हणजे d/dx ऑफ x+3 पण 1च येतोय. d/dx ऑफ x प्लस एनिथिंग सम कॉन्स्टंट a किंवा सम कॉन्स्टंट c हा देखील काय येतोय 1च येतोय. म्हणून नाही का आता आपण जरी आधी म्हणलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 तर इंटिग्रेशन ऑफ 1 इज x, पण नुसतंच x वर आपण आता अवलंबून राहणार नसून एक्सच्या पुढे आपल्याला काय लावावं लागेल, तिथं कुठलाही कॉन्स्टंट चालतो. नुसता एक्स नाही तर कुठलाही कॉन्स्टंट असं लिहू शकतो आपण. त्यामुळं हे लक्षात घ्या की हा जो होता म्हणजे हा आपण असा भाग करतो कशासाठी याचं उत्तर पण मिळेल तुम्हाला. तर हा जो होता आपल्याला जर समजा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय असतात तर स्लोप ऑफ अ टँजंट असते. आता ही आहे लाईन, एक्स ही लाईन आहे, y = x हे फंक्शन आहे, लाईनचं फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे 1. x+c चा डेरिव्हेटिव्ह पण 1 येतोय, x+3 चा डेरिव्हेटिव्ह पण 1. म्हणजे या सगळ्या लाईन वेगळ्या वेगळ्या ज्या लाईन्स असतात, x ही लाईन, x+3 ही लाईन किंवा x+c ही लाईन, या सगळ्याचा स्लोप काय असतोय 1 असतो. ते मी तुम्हाला इथं दाखवू इच्छितो डायरेक्टली. ग्राफिकली वी कॅन सी इट. तर ही लाईन आहे आपली y = x ही लाईन आहे, y = x ही लाईन. याचा डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे काय करतो आपण, याचा स्लोप घेतो. हा स्लोप तिथं दाखवलाय m = 1. या लाईनचा स्लोप किती आहे 1 आहे. मग मी x चं रूपांतर बघा बरं का, x चं रूपांतर कशामध्ये करतो आता, x चं रूपांतर x मध्ये बदल झाला का नाही, x प्लस सम नंबर आला इथं, x प्लस काय आलेलं आहे काहीतरी नंबर आलेला आहे. x चं रूपांतर मी ज्यावेळेस असं नंबर मध्ये करतो x+c असं काहीतरी लिहितो, पण स्लोप मध्ये काय बदल आहे का, काही बदल नाही. म्हणजे होतंय काय, ती लाईन फक्त नाही का त्याची जागा 0 पासून होते. y म्हणजे हा जो तुम्हाला जर आठवत असेल y = mx+c, म्हणजे हा जो कॉन्स्टंट आहे तो काय दाखवतो तर याचा y इंटरसेप्ट दाखवतो. समजा मी एक्झॅक्टली याला 2 ठेवला, c2 घेतला म्हणजे y = x+2, म्हणजे हा माझा y इंटरसेप्ट किती आला 2 आला. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काय, याचा स्लोप मध्ये काय बदल होतो का, याच्या स्लोप मध्ये काही बदल होत नाही. म्हणजे मी जसं जसं हा बदलेल तसं तसं लाईन तुम्हाला दिसत असेल की ही वर आणि एकदा खाली जाते. म्हणजे फक्त एकदा ती -5 मधून पास व्हायला लागले, आता ती म्हणजे पुढे पुढे घेतल्यानंतर -4 मधून, -3 मधून, -2 मधून, -1 मध्ये, पण त्याचा स्लोप मात्र काय आहे सेम आहे. म्हणजेच या सगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह सेम आहे. x+1 चा डेरिव्हेटिव्ह तेवढाच आहे 1च आहे, x+1.8 चा डेरिव्हेटिव्ह तेवढाच आहे. या सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह सेम आहे, स्लोप सेम आहे. याचा अर्थ काय, प्रत्येक लाईनचा डेरिव्हेटिव्ह हा सेम आहे. तर या सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह काय आहे सेम आहे. म्हणून 1चं इंटिग्रेशन लिहिताना नुसताच x असं न लिहिता आपण या बऱ्याच लोकांचा डेरिव्हेटिव्ह हा सेम येतो. म्हणून आपण इथं काय लिहिणार आहे बघा, x+c असं त्याचं रूपांतर करतोय. म्हणजे मी या ठिकाणी मी c ला इंट्रोड्यूस केलेलं आहे. c काय करायचं, ते देवाचं आहे म्हणायचं, दरवेळेस लिहायचं. ते आपल्याला पहिली गोष्ट तर इथं कळाली, 1चा इंटिग्रेशन x कसं काय, कारण की x चा डेरिव्हेटिव्ह 1, हे इथपर्यंत आपल्याला समजतंय. पुढे काय करायचं, हा प्लस सी प्रत्येक वेळेस लिहित जायचा. कारण की इथं आणखीन एक सांगू शकतो तुम्हाला की हा जो आहे x+c अशा कुठल्याही लाईनचा जरी डेरिव्हेटिव्ह काढला तरी तो 1च येणार आहे. म्हणून आपण त्याला x नुसता न लिहिता x+c असं म्हणतो. तो c म्हणजेच कोण असतो, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. जर फारसं हे लक्षात आलं नसेल तर एवढंच लक्षात ठेवा की हे देवाचं आहे आणि हे लिहायचं असतंय. ज्या ज्या वेळेस आपण इंटिग्रेशन काढू त्या त्या वेळेस आपण उत्तर लिहिल्यानंतर +c लिहिणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जसं आपण डेरिव्हेटिव्हला म्हणलेलं आहे की इट इज नथिंग बट द स्लोप ऑफ टँजंट, तसं इंटिग्रेशनला पण काहीतरी म्हणणार आहे. आता स्लोप ऑफ अ टँजंट आहे, स्लोप ऑफ टँजंटचं उलटं काय येणार आहे, तर वर वर बघितलं तर याचं उलटं काय असं लक्षात येत नाही, पण दिस इज ऍक्च्युली
ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन काढतो तो म्हणजे आपल्याला काय येणार आहे माहिती का, एरिया अंडर द कर्व. हे वर करणी पाहता आपल्याला हे एकमेकांचे विरुद्ध आहेत असं वाटत नाही. एका ठिकाणी आपण म्हणतो याला स्लोप ऑफ अ टँजंट आणि दुसऱ्या ठिकाणी इथं काय म्हणतो आपण, एरिया अंडर द कर्व. हे जरी वर पाहता वेगळे वेगळे दिसत असतील तरी मात्र म्हणजे हे एकमेकांच्या विरोधी गोष्टी आहेत. इथं टँजंटचा स्लोप काढतो आपण आणि इथं मात्र काय करतो, जी कुठली कर्व जे कुठलं फंक्शन आहे त्या फंक्शनचा खालचा एरिया काढतो. हे आता लगेचच तुम्हाला मी दाखवू शकणार नाहीये. इंटिग्रेशनचं जसं जसं आपण पुढे जाऊया त्यावेळेस मी नाही का तुम्हाला इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये जो साम्य किंवा त्याच्यामधला जो डिफरन्स आहे आणि कसं काय आपण म्हणतो बाबा अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटिग्रेशन म्हणजेच अँटी डेरिव्हेटिव्ह, हे कसं काय म्हणतो आपण त्याला, ते पुढं हळूहळू उलगडत जाईल तुम्हाला, ते बघूया परत. आता सध्या पुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, एखादा फंक्शन घेतला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर एवढा येत असेल तर या गोष्टीचं इंटिग्रेशन काढलं की परत मूळ फंक्शन आपल्याला मिळणार. एवढं फक्त लक्षात घ्या, ठीक आहे. तसंच मी डिफाईन करतो मग याला की एखादं फंक्शन दिलं एफ ऑफ एक्स हा फंक्शन आहे, त्याचा मी डेरिव्हेटिव्ह काढलं आणि ते डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मला काय मिळालं, समजा एक वेगळं फंक्शन मिळालं जी ऑफ एक्स असं मिळालं मला, तर मग पुढचा माझा रोख काय असणार आहे, तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जर काढलं तर मग मला काय मिळणार आहे, एफ ऑफ एक्स मिळणार आहे. याचा डेरिव्हेटिव्ह हा, तर मग याचं इंटिग्रेशन हे प्रत्येकाला लक्षात आलेलं असावं असं गृहीत धरतो. पुढे जी ऑफ एक्स हा डेरिव्हेटिव्ह आहे एफचा, म्हणजेच काय त्याला एफ डॅश ऑफ एक्स म्हणून देखील लिहू शकतो आपण. जी ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे, एफ डॅश ऑफ एक्स. मग जी ऑफ एक्सची किंमत एफ डॅश एक्स म्हणून ठेवली तर काय मिळणार आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे बघा इथं इंटिग्रेशन पण आहे आणि इथं डेरिव्हेटिव्ह पण आहे. थोडक्यात काय, हे एकमेकांचे विरोधी क्रिया आहेत, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे दोन्ही कॅन्सल झाल्यासारखं होत आहे आणि मग मला काय मिळत आहे, नुसताच एफ ऑफ एक्स मिळतो. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह या दोन्ही परस्पर विरोधी क्रिया एकमेकांना कॅन्सल करतात आणि नुसताच एफ आपल्याला मिळतो असा तिथं भाग आहे. आणि प्लस सी जो मी सांगितला की दरवेळेस तो लिहायला विसरू नका, ठीक आहे. ही झाली डेफिनेशन झाली. आता एक एक एक्झाम्पल बघूया आपण. तर मला सांगायचं झालं तर इंटिग्रेशन मध्ये सगळ्यात सोपी डेफिनेशन इंटिग्रेशन म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह. आता एक एक्झाम्पल घेऊ. 0 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, 0 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे. तुम्ही तुमचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. 0 हा कशाचा, अरे प्रेझेंटिंग कोणतरी दुसरंच करायला का, हो 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 करू मित्र. संकेत चटके, संकेत उपलब्ध आहे का बाबा तू, हा छान मित्रांनो, तुम्ही प्रत्येक जणांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे की 0 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणूनच आपण चटके मित्रा, तू नवीन आहे का बाबा तू, होय संकेत, हॅलो संकेत, तुझा ऑडिओ ऑन कर मित्र, आहे का. ठीक आहे. तर बघा त्यामुळं 0चं इंटिग्रेशन काय म्हणणार मी, कॉन्स्टंट आहे. तसंच 1 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर 1 हा आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, मगाच बघितलं आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून 1चं इंटिग्रेशन काय आलेलं आहे, एक्स आलेलं आहे. बरं, त्याच्या पुढे जाऊन 7 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे,
हे सांगायचं आहे. तुमचं उत्तर चॅट बॉक्समध्ये टाका. 7 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? सेवन एक्स बरोबर आहे मित्रांनो. फॅन्टॅस्टिक उत्तर देताय तुम्ही चांगल्या पद्धतीनं. धन्यवाद उत्तर दिल्याबद्दल. 7 हा 7x चा डेरिव्हेटिव्ह आहे. करेक्ट. तर आता पुढे जाऊया. पुढे आहे माझ्याकडे 2/5. 2/5 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? पुन्हा मी चॅट बॉक्सकडे येणार आहे. परत तुमच्या उत्तराची वाट बघणार आहे. 2/5 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? बरोबर आहे. म्हणजे हा 2/5 असा ब्रॅकेट कंप्लीट करून एक्स लिहायचा आहे. ठीक आहे. तो 2/5 म्हणजे 2x/5 बरोबर लिहिलंय ते. 2x/5 हे देखील बरोबर आहे. सो इट इज सिंपल 2x/5. एक गोष्ट आपली विसरली म्हणजे ते काय, प्रत्येक ठिकाणी सी लिहायचं विसरला. हा विसरायचा नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सी हा लिहावा लागतो. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणायचं त्याला आपण. का बरं सी घ्यायचं याच्या बाबतीत मी तुम्हाला दाखवलं की प्रत्येक लाईनचा स्लोप सेम येतो. तसं म्हणजे या सगळ्या लाईनचा स्लोप सेम येणार आहे म्हणून सी लिहितोय आपण. किंवा दुसरी गोष्ट असं पण लक्षात ठेवता येईल, ज्यावेळेस मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतो फक्त एक्सच्या बाजूच्या कोएफिशियंटचाच निघतो, त्या कॉन्स्टंटचा 0 येतो. म्हणून इथं +0 केल्यानंतर या 2/5 मध्ये फारसा फरक पडत नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी सी वाढवत गेलेलो आहे. ठीक आहे. पुढच्या भागाकडे जाऊया. आता 2x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? 2x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? टू एक्स हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. हा बरेच जण नाही का हे या पद्धतीने लिहितात. ही करेक्ट पद्धत आहे बरं का. हे असं करून एक्सपोनेन्शियल जर असेल तर डोक्यावर तसला बाण काढायचा, तसला x². अरे वा, छान छान छान. x² या पद्धतीने येणार बरं का ते. तर व्हेरी गुड व्हेरी गुड. 2x हा x² चा डेरिव्हेटिव्ह आहे. प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह चांगल्या पद्धतीने आठवत आहे. स्वतःला शाबासकी द्या. काही बरं, x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? आता 2x होता का? 2x हा x² चा हे मला पटलं, पण x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह येईल मग बघा बघू जरा. काही जण नाही का ऍडव्हान्स्ड मोड मध्ये असतील, डायरेक्टली उत्तर मांडू नका, जरा विचार करून मांडा. जे ट्युशन वगैरे केलेले आहेत, ज्यांनी ट्युशन मध्ये समजा शिकला असेल तर त्यांनी उत्तर मांडू नका शक्यतो. जे नवीन शिकायलेत त्यांच्यासाठी उत्तर देण्यासाठी संधी ठेवा. x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? x² चा 2x आहे की मित्रांनो. x² चा आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो दादा. श्रेयश बल्ला बरोबर लिहिलं असतं. x²/2. काही जणांनी 1 हे उत्तर दिलं. मी काय विचारलंय, x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. पटतंय. पण x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर त्याचं उत्तर आहे x²/2. बघा बघू ते जरा. किंवा हे कसं केलेलं असेल बघा. x² चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? x² चा डेरिव्हेटिव्ह, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रयत्न करू. प्रत्यक्षात या गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह काढू. याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे, याचाच अर्थ याचं इंटिग्रेशन हे असणार आहे. x² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x असतो. 2x भागिले हा 2 आहे ना, त्यामुळे हा 2 लिहिला. हे 2 आणि 2 कॅन्सल, आला का मध्ये x आला. त्यामुळे x चं इंटिग्रेशन काय असणार आहे? x²/2. किंवा वर करणी याच्याकडे बघून आपण करू शकतो का? 2x चं काय आलेलं आहे? x². मला याला डिवाइड/2 करतो, याला डिवाइड/2 करतो, म्हणजे इथं काय येणार आहे? x आणि इथं काय येणार आहे? x²/2 येणार आहे. शांतपणे एक एक घास घ्या बरं का इंटिग्रेशनचा. गडबड करू नका, ठसका लागेल जोरात.
आपण थोडं घेऊया. आता 3x² आहे. 3x² हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? 3x² हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? अभिषेक शर्मा बरोबर लिहिलात तुम्ही. x³ हा एकदम जगा प्रत्येकाने बरोबर लिहिलं. x³ प्रत्येकाला माहित आहे. x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 3x² येतो. आता मगासारखंच टेक्निक वापरा आणि x² चं डेरिव्हेटिव्ह सांगा मला. x² चं इंटिग्रेशन सांगा. x² हे कशाचं डेरिव्हेटिव्ह होणार आहे? x² हा कशाचा डेरिव्हेटिव्ह हा x² येणार आहे? हा अभिषेक गोब्बूर बरोबर आहे. x³ अपॉन 3. वाघमारे बरोबर आहे. कदम बरोबर आहे. सॉरी आडम बरोबर आहे. छान. अपॉन 3 लिहिताय, बरोबर करताय तुम्ही. हेच टेक्निक. म्हणजे याला काय करायचं तुम्ही कसंही बरं का की x³ अपॉन 3 म्हणजेच याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3x² अपॉन 3. 3 कॅन्सल झाले की मग x² मिळणार आहे. किंवा दुसरी पद्धत तुम्हाला सांगितली, मला x² 3x² चं माहित आहे, त्याच्यावरून x² चं काढायचं असेल तर डिवाइड बाय 3 याला पण आणि याला पण, म्हणून इथं काय येणार? x³ अपॉन 3. प्रत्येक ठिकाणी प्लस सी आपण लिहायचं विसरायचं नाही. पुढे मग x³ चा आता डायरेक्टली सांगा मला. x³ हा कशाचा डेरिव्हेटिव्ह येतो? x³ स्वतः कशाचा डेरिव्हेटिव्ह येतो? x³ कशाचा डेरिव्हेटिव्ह येतो? हा याला म्हणते डोकं. असं करायचं. बरोबर आहे. अरे व्हेरी गुड, जकास. चला, एक गोष्ट तर आज समजून आली. आजच्या दिवसाचं सार्थक झालं. x³ हा x⁴ अपॉन 4 चा डेरिव्हेटिव्ह आहे. कारण की x⁴ चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 4x³ असतो. 4 कॅन्सल झाल्यानंतर x³ मिळतो. बरोबर. आणि प्लस सी मी आता लिहितोय प्रत्येक ठिकाणी. जर असं जर असेल तर मग डायरेक्टली मला x⁴n साठी फॉर्म्युला देता येईल. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलेलंच आहे ऑलरेडी. त्यामुळे इथं मी काय म्हणतोय, फक्त याच्याने एक वाढ होते. 3 असेल तर इथं काय होतं? 4 आणि 4 होतो. तसंच इथं n असेल तर 1 ने वाढला हा n+1 आणि डिवाइड बाय सेम टर्म, जी काही इथं टर्म आहे वर, त्याच टर्मनी खाली डिवाइड करतोय आपण. वर जे आहे त्याच्यानेच खाली डिवाइड करतोय. त्यामुळे हे लिहिलेलं आहे. हा फार महत्वाचा फॉर्म्युला आहे. हा खरं तुमचा इंटिग्रेशन मधला एक फॉर्म्युला झाल्यासारखा झाला. आता पहिला फॉर्म्युला झाला मेन फॉर्म्युला. x⁴n चं इंटिग्रेशन काय असतं? x⁴n+1 अपॉन n+1 हे त्याचं इंटिग्रेशन असतं. आणि अर्थातच इथं एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की n कसा असला पाहिजे? n शुड नॉट बी इक्वल टू -1. कारण जर मी इथं -1 टाकले, इथं -1 टाकले की -1 + 1 काय होतं? 0. 0 म्हणजे खाली बॉम्ब. बरोबर आहे. त्यामुळे नाही का ते चालत नसतं तसलं. बरं, मग काय करायचं? समजा माझं n -1 असेलच तर काय होणार? बघू इथं. पहिली गोष्ट तर हा फॉर्म्युला आपल्याला तिथं वापरू शकत नाही. आपण हा फॉर्म्युला तिथं वापरू शकत नाही. n जर -1 असेल तर. आता इथं मी -1 मुद्दामून घेतलाय बरं का. n हा काय घेतला मी? -1 घेतलाय. काय होतं बघू आपण. कोणाला आठवत असेल तर सांगा बघू. x⁻1 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? x⁻1 हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? अरे वा मित्रे, झकास. ln(x) मध्ये उत्तर दिलास मित्रा तू. छान. तर बघा, खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देताय तुम्ही. x⁻1 म्हणजेच काय? 1/x. आता प्रत्येकाला आठवत असेल 1/x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? हा तर log x आहे. log x जिथं बेस काय असतो? e असतो. यालाच आपण ln(x) असं देखील म्हणू शकतो, नॅचरल लॉग. ठीक आहे. ज्यावेळेस बेस e असतो त्या गोष्टीला आपण ln(x) असं देखील लिहू शकतो आपण. ठीक आहे. चांगलं उत्तर देताय मित्रांनो तुम्ही. पुढचा आता बघू आपण. 1/x² दिलाय मी. 1/x².
1/x² हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? 1/x² हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? 1/x² मला उत्तर मिळालं पाहिजे. सापडला, 1-2 जाळ्यामध्ये सापडलेला आहे. दुसरा सापडला, तिसरा सापडला. पुन्हा एकदा आपल्या मनाला विचारा, 1/x² कुठेतरी ऐकलंय का मी? कशाचा तरी डेरिव्हेटिव्ह आहे का 1/x²? अरे वा, शिरसाटनी यावेळेस बाजी मारलेली आहे. श्रीनाथ शिरसाट. तर 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो मित्रांनो? 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² येतो. बरोबर का नाही? हा समजा मायनस असला असता तर माझं आन्सर काय असलं असतं? बघा, विचार करा. मला परत एकदा, गडबड करू नका, सावकाश घ्या असं म्हणतो मी. हा आपला फंक्शन आहे, हा याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. इंटिग्रेशन काढणे म्हणजे मी स्वतःला प्रश्न विचारतो की हे दिलेली गोष्ट जी आहे हे कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? हा -1/x² असला असता तर तो कशाचा डेरिव्हेटिव्ह येतो? 1/x चा डेरिव्हेटिव्ह येतो. -1/x² हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? 1/x चा डेरिव्हेटिव्ह आहे. मला विचारलेला प्रश्न प्लस आहे म्हणजे मी काय करतो, हा मायनस याला पण मायनसनी गुणतो, याला पण मायनसनी गुणतो, म्हणजे मला काय मिळणार आहे? -1/x. मला वाटतं हे प्रत्येकाला क्लिअर झालेलं असावं. आता चुकणं ही नाही का, मी तुम्हाला कधी नाही का उत्तर लिहिताना चुकलं तर इट्स अ व्हेरी गुड थिंग, कारण की जो एकदा चुकतो ना तो परत कधीच विसरत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे उत्तर मांडायचा प्रयत्न करत चला. चुकलं तर चुकलं, काही विषय नाही त्याचा. त्यामुळे इथं जे आन्सर आहे ते -1/x + c. एकदा चुकलंच पाहिजे म्हणजे मग आपण परत कधी चुकणार नाही. आता इथं तसंच मी एखादं फंक्शन दिलेलं आहे. आता बघू इथं काय विचार करता येईल आणि कसं करता बघूया तुम्ही. π/x³ दिलेलं आहे. आता याचा विचार करायचा आहे. π/x³, तुम्ही वहीवर लिहून घेतलं तरी चालेल मित्रांनो. π/x³ आणि चॅट बॉक्स मध्ये व्यक्त करा तुमचं जे काय म्हणणं आहे ते. π/x³. नाही, विचार करावा लागेल दुर्शेट्टी, जरा थोडस विचार करून टाकावं लागेल तुम्हाला ते. ज्या पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह लगेच जसं सुटकीसरशी सांगतो का नाही तसं इंटिग्रेशन सांगू शकत नाही बरं का. एक चांगली गोष्ट लक्षात ठेवा, इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्ह प्रमाणे नाही आहे. डेरिव्हेटिव्ह जसं आपण डेरिव्हेटिव्हचं एक गोष्ट कळाली की लगेच दुसरी गोष्ट आपण सांगू शकतो, तसं इंटिग्रेशन होत नाही. थोडा तरी चांगला विचार करावा लागतो आपल्याला. मी एक करेक्ट उत्तराची अपेक्षा करतोय जे अजूनपर्यंत मला मिळालेलं नाही बरं का. श्रेयस बल्ला पण नाही अजून आलेला, म्हणजे नाही ते पण बरोबर नाही मित्रा. -5x⁻² नाही दिली. उत्तर टाका तुम्ही. चुकलं तर चुकलं, तुम्ही घाबरत होऊ नका, किंवा कोण काय म्हणेल कसं काय, काही विचार करू नका. इथं कोणच कोणाला दिसत नाही. तुम्ही सरळ फक्त तुमचं नाव असू द्या, पण कोण कोणाला दिसत नाही. त्यामुळे उत्तर टाकायला तर काय हरकत नाही. पटापटा उत्तर तुम्हाला जे वाटते ते टाकू शकता, पण थोडासा विचार करा त्याच्या मागे. शौनक π/x² आलेलं आहे. बर, निलेश काळे π/4 × 1/x⁴. बर, ठीक आहे. सुदेश मैत्रे n⁻²/-2. बर, 7 आलेला आहे निखिलचा. आय अप्रिशिएट आन्सर्स. प्रत्येकाने काहीतरी काही डोक्याला विचारत आणि खुराक दिलेला आहे आणि काहीतरी उत्तर लिहायचा प्रयत्न करताय प्रत्येक जण, चांगली गोष्ट आहे. आता आपण उत्तराकडे जाऊ मित्रांनो. आता उत्तराकडे यायचं कसं ते बघा जरा थोडंसं. त्यामुळे नाही का, मी आधीपासून सांगतोय
ही जी इंटिग्रेशन नावाची गोळी आहे ना, जरा हळूहळू घ्यायचे. हे इंटिग्रेशनचे प्रत्येक घास हळूहळू घ्यायचा. काही गडबड करायची नाही आपल्याला. आता हा 1/x² आहे, तसंच हा 5/x³ आहे. थोडंसं बघा, याला पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन करून लिहू आपण. 5 हा कोएफिशियंट आहे तसंच लिहिला, आणि एक्सच्या डोक्यावर काय लिहिलेलं आहे मी -3 लिहिलेलं आहे. मग आपण x⁴n चा फॉर्म्युला माहित आहे का आपल्याला? x⁴n चा फॉर्म्युला माहित आहे की नाही आपल्याला? काय आहे x⁴n चा फॉर्म्युला? समजा मला x⁴n चं इंटिग्रेशन काढायचं तर काय, x⁴n+1/n+1. आणि इथं कंडिशन एवढीच होती की n किती असला पाहिजे, -1 नसला पाहिजे तो. मग -1 आहे का तो? नाही. म्हणजे मी हा फॉर्म्युला वापरू शकतो किंवा इथं इव्हन या ठिकाणी देखील हा फॉर्म्युला वापरून आपण ते गणित सोडू शकलो असतो. ठीक आहे. तर आता मला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे, हा फॉर्म्युला तिथं वापरायचा आहे. आता प्रयत्न करा आणि आता उत्तर सांगायचा प्रयत्न करा. बघू बरं, x⁻³ चं इंटिग्रेशन काय येत आहे? अरे 5 हा कोएफिशियंट तो तर आहेच, तो राहणारच आहे ना. 5 हा कोएफिशियंट राहणारच आहे. एक आणि बहुतेक इथं उत्तर दिलं असं वाटतंय मला. मल्लीनाथ असतं की मला थोडंसं उत्तर काहीतरी बरोबर वाटायला लागलं. बघूया आता, बघूया. ठीक आहे मित्रांनो, जास्त त्रास देत नाही तुम्हाला, आपण उत्तराकडे येऊ. तर इथं बघा, हा जो आहे 5 कोएफिशियंट आहे, x⁻n चं काय असणार आहे, x⁻n+1/n+1 हा असा लिहिणार मी. लक्षात घ्या, जे काय आहे त्याच्यामध्ये +1 करायचं आणि ते वरचं जे लिहिलंय तेच खाली लिहायचं. एवढाच भाग आहे फक्त इथं. म्हणजे वर काय मिळतं आणि खाली काय मिळतं बघू आपण. एक्सच्या डोक्यावर जे काय आहे म्हणजे -3 होता, त्याच्यामध्ये 1 मिसळला, -2 झालेला आहे मला. आणि जे वर लिहिलंय तेच खाली लिहिलंय, -2 इथं देखील लिहिलंय. त्यामुळे काय मिळालेलं आहे मला, हा मायनस चिन्ह मी बाजूला लिहिलाय. हा 2 आहे, वरचा 5 आहे, 5/2 आहे. एक्सच्या डोक्यावर -2 असेल, -2 हा एक्स खाली घेतल्यानंतर त्याच्या डोक्यावर 2 म्हणून येणार, आणि शेवटी +3. तर हे त्याचं उत्तर असणार आहे बरं का. म्हणजे हा एक प्रॉब्लेम घेतल्यासारखाच घेतलेला आहे मी तुम्हाला, त्याचं उत्तर हे एवढं येत आहे. मला वाटतं प्रत्येकाला लक्षात आलेलं असावं. आता 1/x⁴n असेल तर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने लिहिता येईल ते बघा. याला मी पहिल्यांदा सोपं करून लिहितो, एक्सच्या डोक्यावर -n म्हणून लिहितो. मग आता फॉर्म्युला वापरणं सोपं आहे. जे काय आहे त्याच्यामध्ये +1 करणे, जे काय आहे +1 केला आणि वर जो आहे तो खाली लिहिणे, +3. ठीक आहे. पुढे जाऊन आणखीन बऱ्याच संधी आहेत. √x, जरा विचार करा √x च्या बाबतीत. √x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? आता मात्र तुम्ही प्रयत्न करा बघू मित्रांनो. तुम्हाला एक हिंट देतो, वाटलं सर घ्या ही हिंट. एक्सच्या डोक्यावर काय येणार, 1/2 म्हणजे x⁻n आला का, आला. मग x⁻n चा फॉर्म्युला वापरायचा. x⁻n चं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय असतंय, x⁻n+1/n+1. हेही सांगितलं तुम्हाला. आता प्रयत्न करा मित्रांनो. बरेच जण मीटिंग जॉईन करतात, मध्येच लेफ्ट होतात, मध्येच जॉईन करतात, मध्येच लेफ्ट होतात. मला वाटतं पबजी वगैरे खेळण्यासाठी नेट वाचवताय का काय माहिती. परत तुम्ही जाळ्यामध्ये अडकलात. डायरेक्टली असा विचार, जर √x असला, तुम्ही डेरिव्हेटिव्ह सांगताय मित्रांनो. अरे अर्चना, रोहित, प्रथमेश, श्रेयाश, रुपाली, तुम्ही प्रत्येक जण डेरिव्हेटिव्ह सांगताय. √x डेरिव्हेटिव्ह काय, 1/2 √x. मी काय विचारायला लागलो, √x हे कशाचं इंटिग्रेशन येणार आहे, √x हे कशाचं इंटिग्रेशन येणार आहे. चाबुकस्वार, गोबूर, अष्टगी, चिंताकिंदी लिहिताय तुम्ही. लिहिताना फक्त नाही का ते
तुम्ही ज्या पद्धतीने लिहिता ते लगे लगे मला लक्षात येईल असं नाही, जरा ब्रॅकेट्स वगैरे टाकलं तर जरा सोपं जाईल मला कदाचित कळायला. तरी बघू मित्रांनो, चला आता हे जे लिहिलेलं आहे तुम्ही बरोबर आहे, 3x⁻²/2 अपॉन 3/2. आता ते बघूया, मला तर ते बरोबर वाटायला लागलंय. बघूया, मग हा x⁻1/2 आहे, x⁻n असल्यासारखं आहे. त्याचं उत्तर लिहिताना आपण x⁻n+1 अपॉन n+1 या स्वरूपामध्ये लिहायचंय मला. म्हणजे काय येणार आहे बघा बघू, x⁻1/2+1 आणि जो वर लिहिला तोच खाली लिहिला. आता 1/2+1 म्हणजे काय, बऱ्याच जणांनी करेक्ट उत्तर दिलं होतं, x⁻3/2 अपॉन 3/2. याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करतो. हा डिनॉमिनेटरचा 2 हा पुढे वर जाईल, हा 3 इथं राहणार आहे. आता एक्सच्या डोक्यावर 3/2 म्हणजेच कुठलं, हा फंक्शन. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या दोन गोष्टी आहेत, x⁻½ पण असणार आहे, प्लस म्हणजेच x⁻1 पण असणार आहे. x⁻1 इथं लिहिला मी, x म्हणून लिहिला, आणि x⁻½ म्हणजे √x. अर्थातच x⁻3/2 म्हणजे मी x√x म्हणून लिहू शकतो त्याला. ठीक आहे, तर हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. प्लस सी आपण पुढे लिहायचं विसरायचं नाही. ठीक आहे, पुढे मग पुढे e⁻x आहे. आता प्रत्येकालाच माहित आहे तुम्हाला e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय, तर e⁻x, आणि e⁻x कशाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे, म्हणूनच तो असणार आहे e⁻x चाच डेरिव्हेटिव्ह असणार आहे. मग हा सोपा भाग झाला. आता a⁻x log a हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे सांगा, a⁻x log a हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, a⁻x log a. अभिषेक बरोबर सांगतोय मित्रा, a⁻x चा नुसता log a नुसता log a कसा येणार, नुसत्या log a चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मी विचारलेला आहे a⁻x log a हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे. हा आहे कशाच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला येतो, a⁻x च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला येतो. a⁻x चा डेरिव्हेटिव्ह हा इतका येतो, त्यामुळे याचं इंटिग्रेशन एवढं आलेलं आहे. पुढं मग मला या बाजूला मी फक्त a⁻x ठेवतोय बरं का. a⁻x चं इंटिग्रेशन काय येणार आहे, म्हणजे नुसताच a⁻x कशाचं येईल का डेरिव्हेटिव्ह. या स्टेप कडे बघून याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा मित्रांनो. या स्टेप कडे बघायचं आणि याचं उत्तर द्यायचं. a⁻x log a चं इंटिग्रेशन a⁻x असेल तर नुसत्या a⁻x चं काय असणार आहे. हा विनायक बिराजदार, तू बरोबर सांगतो मित्रा. हो, तर बघा मगाशी जसं सांगितलं होतं मी तुम्हाला तोच भाग आहे इथं. a⁻x log a म्हणजे काहीतरी नंबर आहे, तो कोएफिशियंट आहे. मला मग इथे नुसताच a⁻x विचारलाय, ते log a ला प्रत्येकाला, याला आणि याला दोघांना log a ने डिवाइड करू, म्हणजे इथं काय मिळणार मला, a⁻x अपॉन log a मिळणार. प्लस सी, खरं तर सी ला पण log a ने डिवाइड केल्यासारखं झालं, पण log a शेवटी कॉन्स्टंट नंबरच आहे, तो नंबर म्हणून मी प्लस सी म्हणून लिहितोय त्याला सुद्धा. ठीक आहे, पुढे मग log x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे मला सांगा, log x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे. चला, log x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे. ज्यांनी ट्युशन वगैरे केलेलं त्यांनी पहिल्यांदा पुढाकार घेऊन केलं सांगितलं तरी चालेल. log x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे मित्रांनो. हे परत 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 घोळात चाललाय परत. 1/x हा log x चा डेरिव्हेटिव्ह आहे. मी काय विचारतोय, log x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून नाही का, शांतपणे घ्या बरं का या गोष्टीला. आपण चुकायच्या म्हणजे काय होतं माहिती का, आपण डेरिव्हेटिव्ह करून लगेच इंटिग्रेशन कडे आपण ज्यावेळेस येतो ना, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला आपल्या डोक्यात असते. तुम्ही प्रत्येक जण विचार करताना एवढा विचार करायचा, मी उत्तर कशाचं देतोय, मी डेरिव्हेटिव्हचं देतोय का इंटिग्रेशनचं उत्तर देतोय. मी log x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे असं विचारलेलं, याचाच अर्थ log x चं इंटिग्रेशन काय आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x आहे. तर उत्तर हे त्याचं log x चं जे इंटिग्रेशन आहे आत्ताच आपल्याला काढता येणार नाही. ज्यावेळेस आपण काढण्याच्या लायक होऊ त्यावेळेस मी त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला काढून दाखवणार आहे.
त्यामुळं हा प्रश्न तोपर्यंत अनुत्तरित राहणार आहे. सो दिस विल रिमेन अनआन्सर्ड. आता मायनस साइन एक्स हा कशाचा डेरिव्हेटिव्ह याच्याकडे लक्ष द्या जरा थोडं. मायनस साइन एक्स हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? कॉस एक्सच आहे. झकास, बरोबर आहे. मग नुसता साइन एक्स कशाचा असणार आहे? नुसता साइन एक्स कशाचा असणार आहे? मग म्हणजे साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे? मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? कॉस एक्स आहे. तर साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? मायनस येणार. परफेक्ट. कारण बघा इथं मायनस असेल तर इथं प्लस आलेलं आहे. या दोघांचं चिन्ह समजा दोघांना मायनस मायनसनी गुणलं तर काय येणार? इथं मायनस कॉस एक्स प्लस सी. तसं कॉस एक्स हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे? बघा मग कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे? दोन गोष्टी आहेत, साइन एक्स का मायनस साइन एक्स. ज्यावेळेस तुम्ही मायनस साइन एक्स सांगतायत ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह सांगताय तुम्ही. यू आर टेलिंग मी द डेरिव्हेटिव्ह. व्हॉट आय एम आस्किंग इज द इंटिग्रेशन. So this is it. Derivative of sin x as you know is cos x, therefore integration of cos x is sin x. Now sec square x as we all know हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर तो टॅनचा आहे. म्हणून sec square x चं इंटिग्रेशन काय असणार आहे? तर ते tan x असणार आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ sec square x dx ज्यावेळेस विचारलं जाईल त्याचा आन्सर काय असणार आहे? माझा tan x असणार आहे. तसं समजा tan x जर विचारलं तर tan x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो अजून आपल्याला माहित नाही. तो मग लेट्स कीप इट ॲज इट इज. वी डोंट नो द आन्सर सो फार. हे ज्यावेळेस आपण नाही का थोड्या आणखीन काही गोष्टी तुम्हाला माहित होतील त्यावेळेस तुम्ही ते सांगू शकणार आहात. सिमिलरली आय कॅन गो अहेड विथ sec x tan x is the derivative of sec x. So integration of sec x tan x is sec x. While integration of sec x it will be remain unknown for some time. Integration of minus cosec x cot x what will हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर हा आहे कोसेकचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून याचं इंटिग्रेशन आहे कोसेक एक्स आलं. पण कोसेक एक्स कॉट एक्स जर विचारला तर मायनस कोसेक एक्स येणार. तो आणखीन एक फॉर्म्युलाकडे घेऊन जातो आणि मग थांबतो. कोसेक स्क्वेअर हा कशाचा आहे? कोसेक स्क्वेअर एक्स हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर तो मायनस कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. आणि जर कॉट एक्स विचारला तर तो अजून सध्या तरी आपल्याला माहित नाही. त्यामुळं सेक एक्स, कोसेक एक्स, टॅन एक्स आणि कॉट एक्स या चार जणांचं इंटिग्रेशन अजून आपल्याला माहित नाही. तुम्हाला मी सुरुवातीला हे फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं नाही. त्यामुळे ट्रिग्नॉमेट्री पर्यंत आलेलो आहे आपण. इथपर्यंतचा भाग किंवा इथपर्यंतचा जो इंटिग्रेशनचा भाग आहे तो चांगल्या पद्धतीनं आणखीन स्वतःच्या पेसनी म्हणजे स्वतःच्या स्पीडनी करा थोडासा. तो बऱ्याच जणांना गोंधळायला होतं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये, कारण हे स्विच केल्यानंतर तो गोंधळ आपला होऊ नये म्हणून थोडेसे कष्ट तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. ते घ्यायचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे.